जालन्यातील अंबड तालुक्यातील रामगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या गैरहजेरीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। म्हणजे पहिली ते 5वी इयत्तेपर्यंत असलेल्या या शाळेत 2 शिक्षकांची नियुक्ती असताना गेल्या 4 वर्षांपासून एक शिक्षक रजेवर आहे। दुसरा शिक्षकी शासकीय कामानिमित्त वारंवार बाहेर असतो। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी एका खिचडी बनवणाऱ्या मदतनीस महिलेवर आलेली आहे। शिक्षण विभागाच्या या परिस्थितीला कंटाळलेल्या संतप्त पालकांनी शाळेत जाऊन थेट शाळेलाच कुलूप ठोकलं आणि शाळा बंद केली। जोपर्यंत शाळेत पुरेसे शिक्षक उपलब्ध होत नाही तोपर्यंत शाळा सुरू होऊ देणार नाही असा इशारा पालकांनी जिल्हा शिक्षण विभागाला दिलाय। वारंवार जिल्हा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदन दिलंय, अद्यापही ठोस कारवाई झाली नाहीये। 17 सप्टेंबरला तीव्र आंदोलन करत जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात वर्ग भरण्याचा इशाराही पालकांनी शिक्षण विभागाला दिलाय। तर मी इथं भात शिजवायला शाळेमध्ये प्रयाग विष्णू पांढरे। तर मग इथं कसं असं एकच सर असल्यामुळे सर मीटिंगला गेले तर हे सगळ्या मुलांची जबाबदारी माझ्याकडे असते। त्यामुळे तुम्ही आम्हाला तात्पुरता लगेच सर आम्हाला द्यायची कोशिश करा। शिक्षक पाहिजे।